बातमी आहे पंढरपुरातून। विठ्ठलाच्या मूर्तीभोवती आता संरक्षक काच लावली जाणार आहे। पुरातत्व विभाग या संदर्भात कामाला लागलाय। विठ्ठलाच्या मूर्तीचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी आता विठ्ठलाच्या गर्भगृहातील सर्व ग्रॅनाइट फरशा आता काढण्याचं काम 15 मार्चपासून सुरू होणार आहे। याबाबत आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीमध्ये सल्लागार परिषदेच्या बैठकीत पुरातत्व विभागाच्या समन्वयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। या संपूर्ण ग्रॅनाइट फरशा काढून काढण्यात येणार आहेत। या ग्रॅनाइट फरशांमुळे विठ्ठलाच्या मूर्तीवर परिणाम होतो असा अहवाल पुरातत्व विभागाने दिला होता। त्यामुळे या फरशा आता काढण्यात येणार आहेत। त्यामुळे 15 मार्चपासून विठ्ठलाचं जे दर्शन आहे ते केवळ दिवसातून पहाटे 5 वाजल्यापासून पावणे 11 वाजेपर्यंत 5.5 तास फक्त मुखदर्शन मिळणार आहे। इतर वेळेस दर्शन संपूर्णपणे बंद असणार आहे। चैत्री यात्रेच्या कालावधीमध्ये 5 दिवस फक्त मुखदर्शन असणार आहे। साधारण 45 दिवसांचा कालावधी लागणार आहे। या काळामध्ये मूर्तीचं संरक्षण व्हावं यासाठी हा जो चौरीडोर विठ्ठलाचा आहे या विठ्ठलाच्या चौरीडोरास बुलेट प्रूफ काच लावण्यात येणार आहे, जेणेकरून इथं काम सुरू असताना विठ्ठलाच्या मूर्तीचं पूर्णपणे संरक्षण व्हावं आणि या बुलेट प्रूफ काचेच्या आतमध्ये कॅमेरा बसून याचं 24 तास दर्शन हे भाविकांना उपलब्ध असणार आहे। त्यामुळे पदस्पर्श दर्शन करण्यासाठी जी भाविकांची आतुरता पंढरपूरला असते ती 15 मार्चपर्यंत असणार आहे। 15 मार्च नंतर 45 दिवस विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन होणार नाहीये। केवळ मुखदर्शनातून भाविकांना समाधान मानावं लागणार आहे। पण हे सारं काही जे होणार आहे ते केवळ आणि केवळ विठ्ठलाच्या मूर्ती संवर्धनासाठी होणार आहे। संकेत कुलकर्णी, जय महाराष्ट्र, पंढरपूर।